श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सोलापूर इथं बालाजी अमाइन्स कंपनीतर्फे इलेक्ट्रिक कार भेट देण्यात आलेली आहे। सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांतर्गत बालाजी अमाइन्स लिमिटेड या कंपनीतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांना एक इलेक्ट्रिक कार भेट देण्यात आली। ही इलेक्ट्रिक गोल्फ कार रुग्णालयातील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसंच अपंग रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय परिसरात वापरण्यात येणार आहे। या वाहनाच्या माध्यमातून अपघात विभागातील तसंच रुग्णालयातील अंतर्गत प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि पर्यावरणपूरक होणार आहे। या प्रसंगी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर आर.डी. जयकर, बालाजी अमाइन्सचे संचालक राजशेखर रेड्डी, राम रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सुहासिनी शहा, संचालक प्रिसिजन कॅम्पशॉप तसंच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस तोडकर, बाबा मिस्त्री, प्रसाद सांजेकर, इतर अध्यापक वर्ग, परिचारिका, कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर राजेश चौगुले यांनी केलं। बाबा मिस्त्री, माजी नगरसेवक डॉक्टर सुहासिनी शहा, राम रेड्डी, डॉक्टर आर.डी. जयकर यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि बालाजी अमाइन्स लिमिटेडचे आभार मानले। त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्यामुळे रुग्णसेवा अधिक प्रभावी होईल असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। आपल्याकडे तर विडी कामगार, जकात कामगार जास्त आहेत, बाहेरचा उपचार परवडत नाही म्हणून सिव्हिलला येतात। यासाठी इथं शासनाने एवढी सुविधा देत नसल्यामुळे आपण तुमच्याकडे यावं लागतं सर, तुमची मदत मागावं लागतंय। आता सुहासिनी मॅडम सुद्धा किती कौतुक कमी आहे, कारण आज दारीशी एवढं चांगलं चालू आहे आमचा, एवढे गरीबमध्ये दुवा लागते तुम्हाला विचारलं, कारण शेवटी कसं म्हणजे तुम्ही लोकांसाठी करतात, आमचं सुद्धा कर्तव्य आहे की तिला चांगला सांभाळावा। ही मी दिन सरांना विनंती करतो की सर, आपल्याला 2 वर्षापूर्वी रामकृष्ण साहेब मोठी इमारत बांधून देणार होतोय, आपण सगळं ते पूर्ण प्लॅन पण केलं, पण शासनाने मंजुरी दिली नाही, तर दुर्दैव आहे आमचा, तर असं वाटतं मला। कारण शेवटी कसं आहे, देणाऱ्याचे हात मोठे आहेत पण घेणाऱ्याचे हात नाही असं मला वाटतंय। आज लक्ष्मीपूजन आहे, उद्या पाडवा आहे। या रुग्णालयामध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांना जे सामाजिकरित्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, वंचित आहेत आणि जे या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाकडे अत्यंत आशेने बघतात, त्या लोकांना या ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिक व्हेकलच्या माध्यमातून बालाजी अमाइन्सने हे जे काय गिफ्ट दिलेलं आहे हे खरं दिवाळीचं गिफ्ट आहे असं माझं मत। गरज आहे आणि जी गरजेची वस्तू आहे ती मिळाली की किती त्याचा फायदा होईल इकडे रुग्णांना, हे आता सरांनी सांगितलं किंवा जयकर सरांना, इथल्या सर्वांना ते माहिती आहे की ह्याचा किती फायदा होईल। आज इथे रुग्णालयामध्ये ओपीडीतून किंवा कॅज्युअल्टीमधून वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णाला नेताना जो काही त्रास होतोय तो या इलेक्ट्रिक ॲम्ब्युलन्समुळे नक्कीच कमी होईल आणि त्यांची खूप सुविधा होईल आणि त्यामुळे अशा सुविधा अजून काही करता आल्या तर आम्ही नक्की त्याचा प्रयत्न करू। ट्रामा सेंटर आम्ही 4-5 कोटी खर्च करून एक चांगलं ट्रामा सेंटर म्हणजे सोलापूरमधून पास होतात किंवा आसपासच्या ठिकाणी ज्याला मोठी ऍक्सिडेंट झाले त्या अपघातातल्या लोकांना इथं आणून ऍडमिट करून त्यांना दुसऱ्या वार्डपर्यंत नेण्यासाठी जे बेसिक सुविधा असतो ट्रामा सेंटर म्हणजे त्याचा जीव वाचण्याचा जो व्यवस्था असतो ते करायचा आमचा महाराज होता, परंतु पूर्ण झाल्यानंतर काही झालेलं नाही। बाकी आणि जयकर तुम्ही रोड बद्दल म्हणता, हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एवढं तर सरकारला करायला पाहिजे। जे सरकारकडून होऊ शकत नाही ते आम्ही द्यायला तयार आहे, म्हणजे